काल माझे आमचे मित्र अनिल पवार यांनी लखन रुपनर याच्या विरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना निवेदन देण्याकरिता मला सोबत घेऊन गेले धुळ्याला. आणि त्या ठिकाणी निवेदन देऊन झाल्यानंतर मग मीडियातील काही त्या गोष्टी त्या ठिकाणी प्रसार झाल्या आणि ते आम्ही व्हिडिओ ग्रुपला स्टेटसला ठेवल्याचा राग लखन रुपनरला त्या ठिकाणी आला. आणि लखन रुपनरने काल रात्री जवळजवळ 8:40 मी माझ्या ऑफिसला बाबळे या ठिकाणी ऑफिसच्या बाहेर बाकांवर सिमेंट बाकांवर बसलेलो असताना मी व देवीदास पोपट आमच्या गावातील व्यक्ती आम्ही गप्पा करत होतो आणि 25-30 गावगुंड घेऊन त्या ठिकाणी जमाव करून माझ्याजवळ वाईट शिवीगाळ करत आला. आणि त्याने मला आई बहिणीवरनं वाईट शिवी देताना त्याच्या साथीदारांना त्याने सांगितलं की याच्या डोक्यात टाक, जे होईल ते पाहिलं जाईल. आणि मला त्याने मागून जोरात लोखंडी कुऱ्हाड होती का रोहाड होता लोखंडी हे काही मला लक्षात आलं नाही, पण मला जोरात जबर मार लागल्याने मी खाली आदळला. आणि खाली आदळल्यानंतर देखील माझ्यावर त्यांनी जबर मारहाण केली. माझ्या डोक्याला, चेहऱ्याला, तोंडाला, गळ्यावर पाय देत गळा सुद्धा दाबण्याचा प्रयत्न केला. आणि हा लखन रुपनर जो आहे, मी गावाचा माजी सरपंच असल्यामुळे यांच्या विरोधात वेळोवेळी मी यांचे जे अतिक्रमण असतील किंवा यांचे जे काही गैरव्यवहार असतील याच्या विरोधात मी तक्रार करत असतात अनिल पवार आणि त्यांच्या सोबत मी असतो. त्यामुळे त्याला या गोष्टीचा पूर्वीपासून राग पण आहे की माझ्या विरोधात कोणी कुठल्या तक्रारी केल्या बी नाही पाहिजे. कारण त्याने आमच्या मागे गावातील गावठाण जागेमध्ये म्हणजे खदान देखील त्याचा खडीक्रेचर पण आहे, त्या ठिकाणी गौण खडी सुद्धा उपसा केलेला आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्या चुकीच्या आहेत. त्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात तक्रारी करत असतो. त्याचा देखील त्याला राग होता. आम्ही वेळोवेळी पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात NCR देखील नोंदवलेला आहे की मला याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. परंतु पोलीस प्रशासनाने ती गोष्ट आजपर्यंत गांभीर्य घेतलं नाही. आणि आज तो दिवस उगवला. शेवट शून्य नागरिक म्हणून आम्ही काम करतो, हे लोकशाहीला दाबण्याचा हा प्रकार आहे का? मला पोलीस प्रशासनाला विचारायचं आहे. अजून आतापर्यंत त्या म्हणजे थोडक्यात हा लखन रुपनरला अजून अटक करण्यात आलेली नाहीये. त्याचा एवढा मोठा पुरावा आहे. मी माझी कुठलीही चुकी नसताना माझा ऑफिसला बसलेलो आहे. आणि लखन रुपनर हा जसा बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुखचा प्रकार करण्याचा झालेला आहे, तसा हा लखन रुपनर माझा संतोष देशमुख प्रकार करण्याचा विचार करतोय. आणि मला त्या ठिकाणी काही लोक म्हणजे त्या आवरण्याकरता त्या ठिकाणी होते, म्हणून मी थोडक्यात बचावलेलो आहे.